खरा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः पाहतो आपण कुठेतरी बॅटची टोइंडला लागला गेला फटका, थोडंसं चुंबन घेतलं गेलं आणि तिथे चेंडू खेळपट्टीच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. अतुल मोरे हे ट्रम्प कार्ड वापरलं गेलं साईड इंच्या माध्यमातून. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. इथे दुसरा चेंडू रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. जणू काही आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांकडे दाद मागितली जाती आणि OUT आउटचा इशारा देण्यात आला. पहिला गडीगारत पहिल्या हजरा लागलाय टीम आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच श्री जानाई मळाई देवी क्रिकेट संघ खडगाव या टीम्सला. पहिला चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू कुठेतरी बॅटच्या टोइंडला लागला गेला. कुठेतरी आत्मविश्वास थोडासा उंचावला होता, परंतु दुसऱ्या चेंडूच्या पाठीमागे असं काही घडून आलं. अतुल मोरे या गोलंदाजाने त्या चेंडूवरचं मित्र म्हणेन कुठेतरी गती कमी केली आणि आपला जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम केलं आणि अर्थातच इथे मोठा काटा मित्र म्हणेन या टीमचा काढला गेला. बॅटिंग पाहायला मिळते प्रेम शिरटावले आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आशिष पाहायला मिळेल. खडगाव गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये जणू काही पहिल्या चेंडूवरती एक मेजवानी होती, परंतु ती मेजवानी प्रस्थापित करत असताना कुठेतरी दिलगिरी व्यक्त करण्यात आली. नाखुश होता आपल्या फटक्यावरती आणि त्याचा दुजोरा अर्थात धडपण पाहायला मिळते. आणि दुसऱ्या चेंडूवरती अतुल मोरे या ट्रम्प कार्डने घेतलेली विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ॲज अ खडगाव टीमच्या माध्यमातून बिलॉंग करत असताना आता या खेळाडूवरती जबाबदारीचं ओझं आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटमधली आउट फॉर रिस्पॉन्सिबिलिटीचं काम करावं लागेल या खेळाडूला. नवे तर या षटकामध्ये न विकेट देता ज्या कशा येतील याची सांत्वना करावी लागेल. इथे पुन्हा एकदा पाहतो आपण थोडीशी हलकीशी एज घेतली गेली. तिथे पाहतो आपण अगदी पाहतो आपण 30 यार्डच्या वर्तुळामध्ये चेंडू अडवण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं एका धावेने श्री गणेशा झालाय. खऱ्या अर्थानं श्री गणेशा जरूर आपल्याला एका धावेचा पाहायला मिळतोय, परंतु 4 षटकांच्या पाठीमागे किती धावांचा लक्ष ठेवला जाईल टीम खडगाव टीमच्या माध्यमातून हे देखील पाहायला मिळेल. आता नॉन स्ट्रायकरचा बॅटमन आपल्याला पाहायला मिळतोय सँडी. त्याचा पुढचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी तिथे आपला डायरेक्ट हिटचा मानस ठेवला होता, परंतु थोडीशी गफलत करण्यात आली. कुठेतरी लेझी क्रिकेट म्हणावं असंच काहीतरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, परंतु या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला डोक्यावरती बर्फ आणि मुखामध्ये साखर ठेवून खेळ खेळावाच लागणार, अन्यथा तुम्हाला गलफणपणाला थारा नाही. इथे कुठेतरी विकेटची संभावना होती, ती संभावना कुठेतरी मिटली गेली आणि ते पाहतो आपण एक धाव प्राप्त झाली. धावसंख्या 2च्या घरामध्ये. पुढील चेंडू इथे रिवर्सचा फटका. दुधारी तलवार चले तो दुश्मन की नहीं तो खुद की गर्दन कट जाए. आला शंकरचा शंकनाक फुकणारा मोठा षटका ठोकडीचे. कुठेतरी थोडीशी हलकीची. त्याच्यानंतर पाहतो आपण काय झालं मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्सचा फटका खेळला गेला. सँडी नावाच्या बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मध्ये कुठेतरी चांगला खेळ खेळण्याचा मनसुद्धा ठेवला गेलाय, परंतु आशिष इथे बॅटचा जलवा दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. मित्र म्हणजे या मोमेंटला ऑफ स्टिकला जाऊन चेंडू वळवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु कुठेतरी इथे लेग बायच्या स्वरूपातील धाव प्राप्त झाली गेली. पहिलं षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला आणि त्याचबरोबर पाहतो आपण खऱ्या अर्थानं ज्या आवाजाची नितांत आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते, जो आवाज प्रत्येक क्रिकेट प्रेक्षकांच्या मनामध्ये घर निर्माण करून गेला, हृदयामध्ये ज्या आवाजानं घर निर्माण केलं, असा पश्चिम सावले अर्थातच आपल्या सातारा जिल्ह्याचा सुमधुर आवाज, द व्हॉइस ऑफ सातारा म्हणून ज्यांची ख्याती आपल्याला पाहायला मिळते, आमचे महागुरु निलेश चिमटेकर सरांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील करत आहोत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. चालू असलेले मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम साई क्रिकेट क्लब सायली आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री जानाई मळाई देवी क्रिकेट संघ खडगाव आपल्याला पाहायला मिळते. पाहतो आपण काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक समाप्तीचा इशारा देण्यात आला. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 9च्या घरामध्ये. जो आस्किंग रन ठेवायचा होता तो कुठेतरी कमी पडला की काय असंच म्हणावं असं वाटतंय. अंतिगत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आता जमेची बाजू ही आहे की नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष आणि सँडी या जोडीने तळ ठोकून बसलेत, परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये
एक ट्रम्प कार्ड वापरलं जाईल येणार भविष्य टीम साईड टीमच्या माध्यमातून विकी कोकरे आपल्याला पाहायला मिळतील. उभरता सितारा त्याच्यावरती विश्वास दाखवला. विश्वासपात्र खेळी करणार का अतुल मोरे अँड कंपनीने त्याच्यावरती विश्वास दाखवला. एकंदरीत संपूर्ण साई गावानं त्याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. 20 मिनिटांचा कालावधी असेल. टीम आपण कोऑपरेट करायचं आहे. पुढचा चेंडू इथे पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पंच आमच्याकडे वळले जातात. दिशाहीन गोलंदाजीचा इशारा देण्यात आला. दंडात्मक कार्यवाही केली जाईल आणि ते बात व्हाईट बॉलची सांगता झाली. धावगती आपल्याला डबल डिजिट मध्ये जायला पाहते. दुहेरी अंकामध्ये अर्थातच 10 धावा आपल्याला पाहायला मिळते. इथे नवीन गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यावरती विश्वास दाखवला आहे परंतु ती गोलंदाजी करताना पाहायला मिळेल का. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळले जातात. पुन्हा एकदा धोक्याची घंटा दाखवली जाते आणि लगातारचा दुसरा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या टीम मध्ये प्रतिभावंत खेळाडू असतील ना तर तुम्हाला कुठेतरी एक उमेद निर्माण होते आणि मी तर म्हणे साई टीमची ही उमेद आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळते. विकी कोकरे याच्यावरती विश्वास दाखवलाय. त्याची गोलंदाजी कशी राहिली जाईल. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे अजून एक वाईट चेंडू. जणू काही मैदानाच्या आतमध्ये असं सांगून देतोय गोलंदाज की माझ्या बासुरीचे सूर कुठेतरी विस्कळीत झालेत की काय आणि कुठेतरी दबाव दडपण असं जाणवताना पाहायला मिळते की काय असं क्षणचित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एकंदरीत पाहायला मिळालं. आणि एकंदरीत मी तर म्हणेन पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 12च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या. या गोलंदाजावरती विश्वास दाखवला परंतु पुन्हा एकदा त्याच्यावरती अजय सामंत आणि कंपनीने विश्वास दाखवलाय. त्याला काहीतरी कारमंत्र दिलाय की आज तुला करायचं आहे. तुझ्यावरती विश्वास आहे. स्पर्धा आपल्या गावाची जरूर आहे. या आपल्या गावाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला जर आपला स्वाभिमानाचा झेंडा रोवायचा असेल तर मॅच जिंकणं आणि या मॅच मध्ये कारनामा करावाच लागेल. पुढचा चेंडू इथे रिवाचा फटका खेळण्याचा मानस कारमंत्र कुठेतरी योग्य रीतीने हाताळला गेलाय की काय आणि तो कानमंत्र जपत असताना आपल्या सहकार्याने आपल्यावरती टाकलेली पाठीवरती थाप कौतुकाची थाप आपल्याला पाहायला मिळाली आणि तीच विश्वासपात्र गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू आलाय तो म्हणजे डॉट. स्ट्रायकर एंडचा बॅटमन आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच सँडी पाहायला मिळेल. धावांसाठी संघर्ष करतो इथे परंतु फटका बेधडक आला. इट्स आउट ऑफ दी पार्क. ठोकलाय षटकार सँडीच्या बाडमधून. आगाज हो चुका है धमाका भी बाकी. अरे इधर ही ले चलो मानसरोवर में जहां साली प्रीमियर लीग का तूफान आ चुका है असं सांगून देणारे बॅटिंग करण्यात आली. अर्थातच खडगाव टीमच्या पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सँडी आणि त्यांच्याबरोबर आशिष देखील आपल्याला पाहायला मिळतो. आशिषच्या बॅटमधून मोठा फटका जरूर आलाय. इनॅट नंबर 2 वरती आलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅटमधून सांगून देणारा फटका आलाय की मैं भी अभी जिंदा हूं शेर अभी भी जिंदा आहे असून सांगून देणारे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते खडगाव टीमच्या माध्यमातून. इथे काय घडलाय. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. तू मला षटकार मारू शकतो तर मी तुझे विकेट का घेऊ शकत नाही याची सांत्वना करत असताना दुसऱ्या चेंडूच्या बाडीमागे दिले प्रत्युत्तर गोलंदाज विकी कोकरे यांच्या माध्यमातून. लागलेला दुसरा झटका टीम आपल्याला पाहायला मिळते खडगाव टीमच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार करूया. धावसंख्या जाऊन बोलले तब्बल 18च्या घरामध्ये. 18 अंकावरती दुसरा झटका लागलाय टीम खडगाव या टीम्सला. कुठेतरी या गोलंदाजाचा विचार करावा लागेल ज्याने 3 चेंडू खराब हाताळले. त्याच्यानंतर कुठेतरी अजय सामंत अतुल मोरे या कंपनीनं त्याच्यावरती विश्वास दाखवलाय की तुला करायचं आहे आणि तो विश्वासपात्र खेळी करत असताना कुठेतरी याच गोलंदाजानं अर्थात विकीने देखील सांगितलं की आय कॅन डू इट. मी हे करू शकतो आणि ती करत असताना पाहतोय आपण इथे विकेटची सांत्वना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विराज आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये जर राज करायचं असेल तर विराजची बॅटिंग खूप महत्वाची ठरणार आहे कारण की मधल्या फळीतील बॅटर त्या पद्धतीची बॅटिंग करत असताना आपल्या टीमला सावरतो हे खरं आहे. परंतु आता मी तर म्हणेन 2 मोठे धक्के दिले धावसंख्या 18 वरती तर इथून पुढून लडखडलेली नौका पाहिलं तीरावर न्यायची असेल एक डेस्टिनेशन तुम्हाला उभं करायचं असेल तर या बॅटरला बॅटिंग करावी लागेल. परंतु जम्याची बाजू देखील एका बाजूने आपल्याला पाहायला मिळते. धावा देखील आल्यात परंतु दुसऱ्या बाजूने धोक्याचे घंटा देखील दाखवली गेली. अर्थातच इथे विकेटची संभावना देखील झाली गेली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट मोड द विकेटचा मारा करत असताना इथे अजून एक वा भाई वा काय गोलंदाजी केल्यात असं सांगून दिले. नवे आहेत
परंतु छावे आहेत. लगातारचा दुसऱ्या चेंडूवरती त्रिफळाची यालाच म्हटलं जातं अरे लग्नाला आला आणि विना आहेर करताच गेला. असा फलंदाज आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. 2 चेंडूच्या पाठीमागे 2 विकेट्स महत्वपूर्ण घेण्यात आला. म्हणजे कुठेतरी आता जे विस्कळीत झालेले बासरूचे सूर कुठेतरी आपल्या साई टीमसाठी चांगलं गाणं वाजवताना आपल्याला पाहायला मिळते. ते गाणं आहे ते म्हणजे विकेटचं गाणं आणि तो गायक देखील आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच पाहायला मिळते विकी. याची गोलंदाजी चतुराईची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या विकीने पहिले 3 चेंडू खराब फेकले गेले कुठेतरी दबाव दडपण जाणवत होतं. त्याच विकीने पुन्हा एकदा स्वतःवरती विश्वास दाखवत असताना आय कॅन डू इट, मी हे करू शकतो सांगून देणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी आवाज आला की काय करतो हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्याने 3 चेंडू आता त्याच्यासाठीच आवाज येतोय की काय करतोय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप आपल्याला पाहायला मिळतील ॲज अ खडगाव टीमच्या माध्यमातून. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बुंद्यातील चेंडू अक्षरशः या चेंडूच्या पाठीमागे प्रत्युत्तरच नव्हतं. साई टीम आयोजक जर गोलंदाजी आवडली असेल तर आपल्या या अपकमिंग स्टार साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टाळ्यांचा वर्षाव दिला जातोय. ज्यावेळेस आपण खडतर प्रवास करत असतो, ज्यावेळेस आपण बॅकफुटला असतो त्यावेळेस आपल्याला आपली टीम तारत असते, नवीन नवीन आपला गाव तारत असतो आणि तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे बॅटची नरेज घेतली गेली. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचं बोट जातंय आकाशाकडे. मैदानाच्या आतमध्ये ज्या गोलंदाजाने पहिले 3 चेंडू वाईट हाताळले होते त्याने पुन्हा एकदा कारनामा केलाय. या षटकामध्ये मी तर म्हणेन 3 महत्वाचे विकेट्स घेतले गेले आहेत आणि आपल्या टीम्सला चांगला दर्जा देण्याचं काम करण्यात आलंय. धावसंख्या आपल्याला पाहायला मध्ये स्थिर होताना 18 धावा. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळाला. ट्रम्प कार्ड वापरलं गेलं. या टीमचं उभारता भविष्य अपकमिंग स्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, नजर वळवली जाते, नवे आहेत परंतु छावेत अशी गोलंदाजी करण्यात ज्याच्या माध्यमातून आली असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. विकी कोकरे आपल्याला पाहायला मिळते. त्याचा जलवा सर्व काही आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फक्त 18च्या घरामध्ये एक षटकार आला गणेश. परंतु आता नवीन येणाऱ्या बॅटर्सला ही लडखडलेली नौका पुढे न्यायचे असेल तर मोठे मोठे फटके खेळावे लागेल. कारण की लीग फॉर्मॅट मधील ही स्पर्धा म्हटलं गेलं तर तुम्हाला कुठेतरी तो विचार करावा लागतो. काहीतरी संधी निर्माण करत असते परंतु संधी निर्माण करायच्या अगोदरच तुम्हाला त्या संधीचं सोनं करावं लागेल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल सावंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. साहिल सावंत जसा मैदानाच्या आतमध्ये आला त्याने डॉट चेंडू खेळला गेला. अर्थात डॉट चेंडू सांगना करण्यात आले. म्हणजे ज्या अतुल मोरेने गोलंदाजी केली त्याची झेरॉक्स कॉपी काढावी अशी गोलंदाजी आपल्याला विकी यांची पाहायला मिळाली. आता अचानक ऑफस्टिकच्या वरून मारलेला फटका डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. अजून एक लागलेला मोठा धक्का टीम खडगाव या टीम्सला. तू चल मैं आया. सातत्याने विकेट्सवर विकेट्स पडले जातात. खऱ्या अर्थानं पाहतोय आपण विकेटचे विकेट पडले जातात. चालणारी गोलंदाजी चतुराईची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जणू काही मैदानाच्या आतमध्ये आगीचे निकार फेकले जाते की का आगीचे गोळे फेकण्याचं काम केले जाते साई टीमच्या गोलंदाजांच्या माध्यमातून आणि कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय टीम खडगाव या टीम्सला. परंतु खडगाव टीम्सला इथून देखील उभारी घेऊ शकता. सकाळचं सत्र आहे, तुम्हाला 40+ जाण्याचा माणूस ठेवावाच लागेल. अन्यथा पाहतोय मी तर म्हणेन तुम्हाला या सामन्यामध्ये खडतर प्रवास करावा लागेल. परंतु अद्यापही एक जमायची बाबू हीच आहे टीम साई टीमच्या माध्यमातून धावा कमी खर्च केल्यात. चर्चीला गोलंदाज नेहमी खर्चीला ठरतो अशी खर्चीली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाही. परंतु चर्चा सातत्यानं झाली गेली. इथे पुन्हा एकदा पाहतोय आपण 38च्या आडमध्ये हरीश देवरे ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं साई प्रीमियर लीग भरवत असताना ज्याच्या माध्यमातून सातत्याने मेहनत करत आलाय असा व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये आज क्रिकेटर मधून उतरला गेलाय. त्याला माहिती आपल्याला मेहनत तर करायचं आहे परंतु क्रिकेटची सेवा जर करायची असेल तर मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. इथे पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. कदाचित पंच आमच्याकडे वळले जातात, त्यांनी धोक्याची घंटा दाखवली गेली. दोन्ही हात समांतर धाव मिळते अवांतर आणि धावेचं झालं रूपांतर एका धाबेमध्ये. इथे पाहतो पंच दिलगिरी व्यक्त करतात. वाईट चेंडू
नसावं असंच काहीतरी कुठेतरी पंचांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. कुठेतरी स्टिकच्या वरून जाण्याचा प्रयत्न झाला की काय असंच काहीतरी आपल्याला पाहायला मिळालं. वाईटची सांगता नाही झाली. म्हणजे हा चेंडू सुरेख आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते साहिल सावंत यांचा. इथे समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आले. एका हाताने झेल कॅरी करण्याचा प्रयत्न फसला गेला. चेंडू जाते वन बाउन्स ओव्हर द रो. मिळतील 4 धावा. कुठेतरी काही मिनिटानंतर काही सेकंदानंतर आलेला मित्र म्हणजे संघर्षाचा मोठा फटका टीम आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच खडगाव टीमच्या माध्यमातून बॅटर देखील आपल्याला पाहायला मिळतोय रोहितच्या बॅट मधून. रोहित आपल्याला पाहायला मिळते. खडगाव टीमचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये. असंच फटक्याची नितांत आवश्यकता असणार बॅटिंग करणाऱ्या टीम्सला. धावसंख्येवरती जाऊयात आपण. 23 धावा 23. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना राऊंड विकेटने गोलंदाज. इथे पुन्हा एकदा पाहतोय आपण अक्षरशः पाहतोय आपण थोडासा वेग मंदावला गेला होता आणि इथे पाहतोय आपण चेंडू डॉट आपल्याला पाहायला. षटक क्रमांक 3 देखील वाजविके समाप्त झाला मंडळी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. संघ खडगाव जाऊन पोचला 5 बाद 23च्या घरामध्ये. एक मोठी टीम्स त्यांच्या विरोधामध्ये खेळत असाल तर तुम्हाला धावांचा पाऊस पाडावा लागतं. कारण की साळी क्रिकेट टीम म्हटलं गेलं तर त्या टीममध्ये ज्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं आज जिल्हा ऐकून म्हणून अनेक प्रीमियर लीग गाजवल्या गेल्यात. नवीन नवीन भल्या मोठ्या स्पर्धा ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून गाजवल्यात गेल्यात. आपल्या नावाचा परिचय देण्यात आला असा साई टीमचा बक्कासूर अजित आपल्याला पाहायला मिळेल. अजय सामंत. अर्थात धावसंख्येवरती जाऊयात आपण. 33 धावा. इथं चेंडू आकाशामध्ये उंच उंच गेला. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक 3 आलेत. कॉल चुकीचा देण्यात आला. कुठेतरी सावरावं लागतं या मॅच दरम्यान आणि हा झेल देखील सुटला गेला. झेल सुटला गेला म्हणजे याच्या पाठोमागे धावा देखील खर्च झाल्या गेल्यात. इथे झेल घेणं महत्वाचं ठरतं.
परंतु या मॅचच्या दरम्यान कुठेतरी झेल सुटला गेला. धावा संख्या जाऊन बुडली तब्बल 35च्या घरामध्ये. 35 धावा आपल्याला पाहायला मिळते. अजय सामंत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आले. षटक क्रमांक 4. आम्ही लक्ष वेधून घेत आहोत. पुढील मॅच खेळली जाईल. एका बाजूला टीम मोरिया क्रिकेट क्लब परळी आणि त्यांच्या विरोधामध्ये काळोशी 11 काळोशी क्रिकेट क्लब. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यायचं आहे. आपला इथे टॉस केला जाईल. तर विनंती करत आहोत आपण टीम परळी आणि टीम काळोशी 11. पुढील चेंडू आपल्याला अजय सामंत यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुढचा चेंडू आकाशामध्ये उंच उडलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला विकेट किपर, परंतु चेंडू पडला जातो नो मॅन्स लँड मध्ये. तिथे पाहतो आपण दुसऱ्या धाब्याचा मानस घेण्याचा प्रयत्न आणि ती धोक्याची धाव पाहायला मिळते. इथे विकेटचं होत आहे बदन आणि पाहतो आपण इथे मिळणार फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या जाऊन पडले तब्बल 36च्या घरामध्ये आणि 37 धावाचा टार्गेट असेल दुसऱ्या पूर्वार्धामध्ये टीम साळी क्रिकेट या टीम्सला. तर आपण टॉस पहिली मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असावा? 40 ते 45 धावापर्यंत रोखू. असे कोणते गोलंदाज असणार त्याच्यावरती विश्वास असणार आणि विश्वासपात्र गोलंदाजी केली जाईल? सुशील डप्पळ, संदीप बापू आहेत, परत अक्षय डप्पळ आहे, परत होनर बाबू आमचे. नक्कीच पाहतो आपण देखील एक यशस्वी आयोजक आहात. स्पर्धा 2 दिवशी आपल्याला पाहायला मिळते. लीग फॉर्मॅट मधली स्पर्धा, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? क्वचितच खेळायला भेटते लीग स्पर्धा. दादा म्हणतो लीग स्पर्धा खेळले तर जरा जास्त मॅच खेळायला भेटतात. नॉकआउट मॅचेस मध्ये कसं डायरेक्ट बाहेर जाता येतं, पण इथं चान्स आहे हारलं तरी, परंतु आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते परळी टीम्स. टॉस महत्वाचा होता, परंतु आता टॉस गमवला. बॅटिंगला आम्ही 50-60 प्लस करायचा धावा प्रयत्न करू. नक्कीच पाहतो आपण सकाळचं सत्र पाहतो. आपण सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी खेळपट्टी दमट आपल्याला पाहायला मिळते. दावा जास्त करण्याचा मानस ठेवला. असे कोणते फलंदाज असतात त्याच्यावरती विश्वास असावा? आशुतोष आणि अभिषेक. नक्कीच स्पर्धा अगदी लाखमोलाची पाहायला मिळतात. स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धा उत्कृष्ट असते सायडीची प्रत्येक वर्षी. थँक्यू सो मच. आम्ही मान्यवरांना विनंती करतो आपण स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. नक्कीच पाहतो आपण टॉस जिंकला गेला. टीम आपल्याला पाहायला मिळते काळोशी 11 या टीम्सने आणि प्रथमतः निवडलं गेलं क्षेत्ररक्षण आमंत्रित केले परी टीम्सला. जातो पुन्हा एकदा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. अर्थातच आवाजामध्ये करूयात बदलाव. अर्थातच ज्या आवाजाचे चाहते संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्या आवाजाने खऱ्या अर्थानं प्रत्येक क्रिकेट प्रेमींच्या मनामध्ये घर निर्माण केलं, असा तुमच्या आमच्या हक्काचा लाडका आवाज अर्थातच निलेशजी मडेकर सरांचा आवाज देखील आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. थँक्यू सो मच.
टीम खडगाव आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा अशी आपल्याला ठिकाणी विनंती आहे. टीम खडगावला एक विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा अशी विनंती आहे, कारण खेळाडूचा नामोल्लेख होणं फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण ऐकलात. एक युवा समालोचक कास पठार विभागातील पारांबे गावचे सचिन शेडगे सरांचा आवाज आतापर्यंत आपण ऐकलात आणि अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकतो. आजचा या क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. ग्रामस्थ मंडळ सायळी पुरस्कृत सायळी क्रिकेट क्लब आयोजित समन्वय उरमोडी विभाग क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सायळी प्रीमियर लीगचं हे 9वं पर्व आहे आणि हे पर्व आणि आजचा दुसरा दिवस मॅच आहे. एका बाजूला सायळी क्रिकेट क्लब सायळी आणि त्यांच्या विरुद्ध माफ करा एका बाजूला टीम आहे सायळी क्रिकेट क्लब सायळी आणि त्यांच्या विरुद्ध श्री जानाई मळाई देवी क्रिकेट क्लब खडगाव. खडगावने प्रथम बॅटिंग केलेली आहे आणि त्यांनी किती बनवलेले आहेत तर 36. आता सायळी क्रिकेट क्लब सायळी अ ला बनवायचे आहे धावा 37. टीम खडगाव आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो. सायळी प्रीमियर लीगच्या क्रीडानगरीमध्ये मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि ग्रामस्थांचं आणि मान्यवरांचं आपण करूया स्वागत. पहिला बॉल प्रगतीपथावरती येईल. एका बाजूला विराज गोलंदाजी मार्क करतो, एका बाजूला बॅटिंगमध्ये अतुल मोरे आणि अजय सावंत. ही आक्रमक जोडी सायळी गावची मैदानाच्या आतमध्ये, परंतु एका बाजूला षटक क्रमांक 1 मध्ये खडगावचा भेदक गोलंदाज विराज. चला थोडीशी घाई करा, खेळाला थोडंसं स्पीडअप द्या. षटक क्रमांक 1 म्हणजे पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्ले विराजने आपल्या नावी घेतलेला आहे. मॅचची सुरुवात होतीये. 37 धावांचं लक्ष. पहिला बॉल आला, त्याला कट केलेला आहे. बॉलने गॅप शोधला आहे. बॉल निघाला बॅकवर्ड पॉइंटला. शर्यत लागली आहे, कोण जिंकणार आणि सीमारेषेलगत अखेरकार बॉल सीमारेषा पार. पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं अतुल मोरे यांनी स्वागत केले. भव्य बॉल सीमारेषा पार, चौकार. धाम नर्सिंग होम हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर नेरूळ नबी मुंबई ही संपूर्ण टीम या ठिकाणी आहे आणि ते सर्व सातारकर आहेत आणि खास करून या क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती आहे. दत्तात्रय धुरण सर या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी हे सहकार्य आहे. जर आपल्याला काही दुखापत होते तर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी नेलं जाईल. म्हणजे ही काळजी या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून घेतली गेलेली आहे. फार कमी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतात की त्याच्यामध्ये अशा प्रकारची व्यवस्था असते आणि त्याच्यामध्ये सायळी प्रीमियर लीगचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. धावा किती धावफलकावरती आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला 37चा बचाव करायचा आहे. विराजला चांगली बॉलिंग करावी लागेल. पहिले 2 बॉल महागडे होते, परंतु एका बाजूला अजय सावंत उरमोड विभागातला तुफान. पहिलाच बॉल संयमाने खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजय सावंत हे असे फलंदाज आहेत की जे नेहमी आक्रमण करतात, परंतु यावेळेला पहा धावा आलेल्या आहेत. संयम दाखवला. विराजने कमबॅक केलंय. विराजला कमबॅक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. दडपण प्रेशर फलंदाजांवरती क्रिएट करावं लागेल. विकेट घ्याव्या लागतील खडगाव टीमला. विराज तयार. आता दिलाय तडाका. मियाला मोका, दिला ठोका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अजय सावंत यांचा वार. बॉल सीमारेषा पार, षटकार.
थँक्यू. काय फटका होता अजय सावंत, टिपिकल फटका म्हणायला काय हरकत नाही. आता राऊंड द विकेट, अकूट टप्प्याचा बॉल पुल केलाय, पॉवरफुल आहे बॉल, सीमारेषेच्या पलीकडे या बॉलची उडान. अजय सावंत यांचा टीम साईडसाठी होता, 6चा लगान, षटकार. पॉवर प्ले तोड बॅटिंग या दोन्ही खेळाडूंनी केलेली आहे. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये अतुल मोरे आणि त्यानंतरच्या उर्वरित बॉलमध्ये अजय सावंत. थँक्यू. आता षटक क्रमांक 1चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 37चं प्रत्युत्तर देताना पॉवर प्ले मध्ये तब्बल बनवलेल्या धावा आहेत 21 धावा. म्हणजे पॉवर प्ले अक्षरशः तोडून काढला. परंतु खडगाव टीमला कमबॅक करावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये काय घडलं याचा विचार करून चालणार नाही. पुढच्या ओव्हरमध्ये चांगलं काय करता येईल याचाच प्रयत्न खडगावला करावा लागेल. विकेटची नितांत गरज आहे या मॅचमध्ये. जब तुटने लगे हौसले तो बसे याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज स्वतःच्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील ज्या विजयाच्या दिशेने जातील आणि विजय मिळवायचा आहे तर खडगावला पर्याय आहे विकेट आणि डॉट बॉलचा रेशो इथे वाढवावा लागेल. एका बाजूला अतुल मोरे बॅटिंग में तैयार, गोलंदाजी मार्कवरतून ओव्हर नंबर 2 साहिल शिरटावले. वाईड लाईनला पकडून टाकलेला बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाही. म्हणजे अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ना की जिथे डॉट बॉल येतील, जिथे विकेट मिळेल. पहिला बॉल तर डॉट आहे, मनोबल वाढवणारा बॉल आहे, निर्धाव आलेला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये टीम सायडीने 21 कुटलेले आहेत. 37चं लक्ष आहे आणि या 2 महत्त्वपूर्ण विकेट घ्याव्या लागतील खडगावला. या जर 2 विकेट खडगावला मिळाल्या तर मॅचमध्ये मजा येईल. पुन्हा एकदा वाईड लाईनला पकडून टाकलेला बॉल. म्हणजे प्रयत्न हाच आहे की कसरत जी आहे ती फलंदाजांना करायला लावायची आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळालेली आहे. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे 22 धावा. एका बाजूला अजय सावंत, काय बॅटिंग केलं अजय सावंत यांनी. जबरदस्त खेळ, 2 मोठे टोले त्यांच्या बॅटमधून आले. अतुल मोरे यांनी प्रभावित केलं. सुरुवातीच्या पहिल्या बॉलपासून आक्रमण केलं आणि हो असं म्हणतात की आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय आहे आणि तोच या दोन्ही खेळाडूंनी निवडला आहे. परंतु सध्याच्या घडीला खडगावला विकेट हवी आहे. यावेळेला आणखीन एक मोठा तडाखा. या बॉलची कहाणी अजय सावंत यांचा फटका आहे तुफानी आणि याच नावाची आली आहे. अजय सावंत यांची तडाखेबंद बॅटिंग, विस्फोटक खेळ केलेला आहे. दुडगूस घातलाय, धुमाकूळ घातलाय, धिंगाणा घातलाय. सायडी गावच्या अजय सावंत यांनी मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने प्रहार केला. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील याच बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. याच स्पर्धेमध्ये कोपरीच्या मैदानावरती 6 बॉलमध्ये 6 षटकार मारणारा अजय सावंत एका बाजूला बॅटिंग करतोय. एका बाजूला गोलंदाजीमध्ये चमक धमक जे काय आहे ना ते आता दाखवावं लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल, मिड ऑफला खेळाडू आहेत, त्यांना बीट करून बॉल लॉंग ऑफला चाललाय. खेळाडू तिकडून धावत येतील. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. आयुष्यामध्ये काही गोष्टी अशाही असतात ना की जिथे आपल्याला समाधान मानावं लागतं आणि दोन्ही फलंदाजांनी समाधान मानलं. धावसंख्या किती आहे? 33 धावा. आता इथून पुढे अवघ्या 4 धावांची गरज आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अतुल यांचा होता परंतु मनसुबे उधळून लावले. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय आहे, तुम्ही एक सामना जर गमावला तर तुम्हाला पुढचा सामना खेळायला मिळतोय. त्याच्यामुळे या स्पर्धेचं जे वैशिष्ट्य आहे, लीग फॉर्मॅट आहे. त्याचबरोबर एक पारितोषिक आपण अनाऊन्स करत आहोत. विकी कोकरे यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहेत. भरत काशीनाथ देवरे यांच्या वतीने आम्ही त्यांचे मनस्वी आभारी आहोत. आता येणारे 12 बॉल आणि 4 धावेंची गरज आहे. तारेवरची कसरत करावी लागेल गोलंदाजांना. परिस्थिती बिकट आहे परंतु या बिकट परिस्थितीमध्ये तिकट मारा करावा लागेल. असं म्हणतात ज्यावेळेस संकट येतात त्यावेळेस 4ही बाजूने येतात. परंतु आता या संकटांना शरण जाऊन चालणार नाही. तर त्या संकटांवरती तुम्हाला मात करावी लागेल. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 4 धावेंचा बचाव करायचा आहे. असं म्हणतात खेळपट्टीच्या पटलावरती
आणि क्रिकेटच्या आयुष्यामध्ये, क्रिकेटच्या खेळपट्टीवरती आणि आयुष्यामध्ये शेवटचा टप्पा जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत कधी हार मानू नका आणि ते लढावं लागेल. एका बाजूला अजय सावंत ज्यांनी धडाकेबाज बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 3 साठी आशिष शिरटावले. ओव्हर नंबर 3 फुल टॉस बॉल, मेजवानीवरती मारलाय ताव, नाहीये कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडे. वाव, बॉल सीमारेषा